हेल्यांच्या टकरीवरून वाद विकोपाला. जालन्यात तरुणाची निर्घृण हत्या, 2 आरोपींना घेतलं ताब्यात. जालना शहरातील मोतीबाग परिसरात हेल्यांच्या टकरीवरून झालेल्या किरकोळ वादाने भीषण रूप धारण करत एका 28 वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 22 मार्च सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास 2 गटांमध्ये हेल्याच्या टकरीवरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या वाचाबाचीचं रूपांतर शिवीगाळ आणि नंतर हाणामारीत झालं. या मारहाणीत 3 जण जखमी झाले. जखमींमध्ये रवी अशोक लाड वय 28, प्रेम लाड वय 20 आणि नरेश रामराव अवघड वय 20 यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र रवी लाड याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही रात्री साधारण 1 वाजेच्या सुमारास रवी लाड यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या पोटावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते. तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर जालना शहरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. या प्रकरणी संतोष लाड आणि सोमनाथ लाड यांना ताब्यात घेण्यात आलं असून इतर आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केलाय. माझं नाव प्रेम अशोकराव लाड. असं झालं की आम्ही तिथं हिल्याच्या टकरात होतो, तर त्याच्यानंतर त्यांची बोलाबोली किरकिर झाली, मग शिवीगाळ झाली. तिथून आल्यानंतर त्यांना कॉल केला, त्यांना आम्हाला तिकडे बोलवून घेतलं. तिथं ते सर्व तयारीत होते, त्यांच्याकडे धारधारी शस्त्र होते, ते 5-6 जण होते. आणि आम्ही तिथं गेलो आणि ते माझ्या भावाला बोलले की हा तुझं काय म्हणणं आहे. मग त्यांना लगेच मारणं चालू केलं. पहिला शस्त्र मला मारलं, लगेच माझ्या भावावर 4-5 जण शस्त्र घेऊन भिडले. लगेच त्याला मारणं चालू केलं आणि मला पण शस्त्र मारले. कुठल्या ठिकाणी घटना झाली? मोतीबाग. किती जण होते तुम्ही? 3 जण? आम्ही 3 जण होतो, पण आमच्या 3 जणांना पण त्यांना घायल केलं. नमस्कार, मी डॉक्टर मुलगीर सध्या कॅज्युअल्टीमध्ये ड्युटीवर आहे. आपल्याकडे 3 पेशंट आलेले आहेत. तर त्याच्यामधलं पहिलं रवींद्र अशोक लाड वय 28 वर्ष, जुना जालना गवडी मोहल्ला इथला आहे तो. आणि त्याला जास्ती मार आहे, थोडा डोक्याला वगैरे जास्त मार आहे. त्याला आल्याच्या नंतर आपण प्रथम उपचार करून सलाईन BP वगैरे आणि त्याचे जे काही ब्लिडिंग वगैरे आहे ते थांबून थोडंसं त्याचे जास्ती मार असल्यामुळे त्याला आपण रेफर केलं हायर सेंटरला. त्याची तब्येत थोडीशी नाजूकच आहे. आणि दुसरे जे 2 आहेत, प्रेम अशोक लाड वय 20 वर्ष, याला डोक्याला मार लागून तिथं आपण रक्तस्राव चालू होता, त्याच्या आपण टाके वगैरे देऊन थोडं स्टेबल केलेलं आहे. यांना ॲडमिट करून आपण पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स करणार, CT स्कॅन आणि दुसरीकडे काही नाही पण CT स्कॅन वगैरे करणार आहेत आपण. आणि तिसरा जो मुलगा आहे नरेश रामलाल अवघड वय 20 वर्ष, हा बी जुना जालना गवळी मोहल्ल्याचा आहे. याच्यासुद्धा डोक्याला मार आहे. टाके वगैरे टाकून आपण सध्या स्टेबल केलेला आहे. यांना दोघांना ॲडमिट करून पुढील CT स्कॅन वगैरे करणार आहेत आपण. माझं नाव डॉक्टर मुलगीर, सिव्हिल हॉस्पिटल जालना, मेडिकल ऑफिसर.